नमस्कार मंडळी. तर आज आहे दीप अमावस्या म्हटल्यानंतर घर कसं स्वच्छ केलंच पाहिजे. अंघोळ झाली, पहिला सगळं घर पुसून, झाडून पुसून सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं असं म्हटलं आणि पूर्ण घर सगळं स्वच्छ पहिला करून घेतलं. कारण देवपूजेच्या आधी दीप अमावस्या आहे म्हटल्यावर सगळी तयारी करायची असते. मग देवपूजेला चालू केली. तर देवपूजेचं सगळं फुलं वगैरे काढून घेऊन पूर्ण सगळे धुवून घेऊन स्वच्छ व्यवस्थित पुसून मांडून त्यांना गंध पूजा सगळी पूर्ण करून झाल्यानंतर मग आपल्याला दिव्यांची तयारी करायला लागते. तर जेवढे घरातले आपले समई दिवे सगळे आहेत ते सगळे मी घासून स्वच्छ करून ठेवले होते. तर ते पूर्ण स्वच्छ करून ठेवल्यानंतर आज आपण अमावस्या म्हटल्यानंतर सकाळी नारळ फोडतो. आता कोणाकोणाच्या घरात अजून पण नारळ फोडतात ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. कारण दीप अमावस्या असू दे किंवा कुठलीही अमावस्या, अजून सुद्धा गावखेड्यातनी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी नारळ हे आवर्जून फोडतातच. तसे आमच्या गावात सुद्धा प्रथा आहे. आता श्रावण महिना चालू होणार म्हणजे सगळे दिवे आपल्याला आता पूर्ण चातुर्मासात प्रत्येक पूजेला लागतात. श्रावण महिन्यात शुक्रवारची पूजा करतात, सत्यनारायणची पूजा करतात, श्रावणी सोमवार केला जातो. त्यावेळेला आपल्याला पूर्ण पूजेसाठी दिवे, समया हे सगळे लागतातच. त्याच्यामुळं हे महत्त्व. गटारी अमावस्या याला म्हणायचं नाही. कारण आत्तापासून आपल्याला पूर्ण देवाचे सगळे नामस्मरण करायला ते आता खूप भरपूर आपल्याला हा वेळ चांगला दिलेला आहे. त्याच्यामुळं देवाच्या नामस्मरणात चालू व्हावं हा पूर्ण महिना म्हणून आपण दीप अमावस्या साजरी करतो. तर सगळे देव सगळे मी पुसून घेतले, मांडून घेतले, पूजा झाली. आणि मग दिव्यांची सगळे वाती घालून, तेल घालून पूर्ण दिवे मी लावून घेतले. तर एवढे छान दिवे सगळे लावल्यावर मन प्रसन्न वाटतं, की तुम्ही काही अगदीच विचारायलाच नको एवढी आनंद होतो घरात. आणि वातावरण असं प्रसन्न, प्रफुल्लित होतं. सणवार आलं, की अगदी सगळ्या सणांची आता चाहूल लागायला लागते. गणपती बाप्पाचं आगमन होणार, रक्षाबंधन आहे, पहिल्यांदा येते नागपंचमी. त्याच्यानंतर रक्षाबंधन झाल्यानंतर मग गणपती बाप्पा येतात. असे हळू-हळू सगळे सण चालू होतात. तर त्याच्यामुळं इतकी प्रसन्न वातावरणात पूजा झाली, की छानच वाटते. सकाळी-सकाळी पहिला पूजा केल्याशिवाय आमच्या घरात मला तरी काही करमत नाही. कारण सूनबाई अंघोळ आणि नाश्ता होईपर्यंत म्हणजे माझी देवपूजा करून झालेली असते. त्याच्यामुळं आमचं हे रोजचं रुटीन ठरलेलं आहे. कारण देवपूजा झाली की मग बाकीच्या कामाला लागायला मला बरं पडतं. त्याच्यामुळं सकाळी उठली, अंघोळ झाली आणि गोट्याकडे जाऊन आल्यानंतर देवपूजा करायचं हे नियम आमचे ठरलेलेच आहेत. त्याच्यामुळं अगदी मनाला प्रसन्न असं वाटतं, की देवपूजा जर झाली नसली तर अगदी चुकल्यासारखं वाटतं. आमच्या कुटुंब मोठं असल्यामुळं काही सुतूक आलं किंवा काही आलं तरी सुद्धा आम्हाला देवपूजा करता येत नाही. तेव्हा मात्र आम्हाला खूप चुकल्यासारखं वाटतं. आणि अजून पण आपल्याला देवाची भक्ती करायला आणि सगळ्या अजून आपल्याला असा वेळ आहे किंवा आपण तो करतो, हेच मनाला खूप भारावून जातं. एवढं छान वातावरणात आपण मराठी संस्कृतीमध्ये सगळं देवाधर्माचं करायचं, आस्थेनं करायचं, श्रद्धेनं करायचं, हे खूप मी जवळून बघितलंय. त्याच्यामुळं मला सुद्धा हे सगळं करायला खूप आवडतं. आणि अमावस्येच्या दिवशी तर पूजा, पौर्णिमेच्या दिवशी पूजा ही झालीच पाहिजे, असं आधीच्या लोकांचं म्हणणं असायचं. त्याच्यामुळं अमावस्येच्या वेळी, पौर्णिमेच्या वेळी घरात वातावरण शांत ठेवायचं, भांडणं करायची नाहीत. असं आवर्जून आपले नियम आपण पाळायला पाहिजेत. कारण एकदा आपण अमावस्ये दिवशी जर भांडण केलं, तर पूर्ण आपला महिना तो बाद जातो, असं आधीचे लोकं म्हणायचे. आणि आता भरपूर घरातनी वाद होणं, भांडण होणं हे कमी आहे. कारण नवरा-बायको दोघे पण कामाला जात असल्यामुळं दोघेजण सगळं आपलं वाटून घेतात, असंच आपल्याला म्हणता येईल. तर दीप अमावस्या, मी कुठं होते? दीप अमावस्येचं सांगत होते. तर दीप अमावस्येच्या वेळी आपण आतापासूनच ही प्रथा पडली असं नाही. आधीपासून आणि जुन्या काळातली ही प्रथा आहे. मंदिरात वगैरे दिवे सगळीकडे रात्री लावतात. आज अमावस्येच्या वेळी तुम्ही मंदिरात जावा, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल, की किती छान वातावरण असतं मंदिरातलं.
प्रत्येक मंदिरात दिवे लावलेलेच असतात. तर इतकं छान वातावरण वाटतं. आणि आज आम्ही पण दीपपूजा केली. सगळे दिवे लावून घेतले आणि कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. तर ते विषम संकेत करायचे. 7, 9 हे असे 11, 21 अशा पद्धतीने दिवे करायचे आणि ह्या सगळ्या देवांना आणि दिव्यांना सुद्धा आपल्या त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं. तर असं आहे दीपपूजन. कोणाकोणाच्या घरी दीपपूजन होतं हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.